नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल आंब्याच्या सीझनमध्ये आंबा बर्फी म्हणजेच काय आपली मँगो बर्फी. ही बर्फी कशी बनवायची हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे आंब्याचा फल काढून घेतलेला आहे, म्हणजेच काय आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. तो आंब्याचा रस मी इथे 2 वाटी घेतलेला आहे, म्हणजे 2 कप घेतलेला आहे. थोडासा आंब्याचा रस मी जरासं जास्त वापरत आहे. आता त्यानंतर मी इथं घेतलेला आहे नारळाचा चव आणि त्यानंतर मी इथं घेतलेला आहे वेलदोड्याची पूड आणि 1 वाटी साखर आणि त्यानंतर इथं घेतलेला आहे 1 वाटी दूध. आता दुधामध्ये थोडीशी मी साईचा वापर केलेला आहे. मुद्दामहून मी थोडीशी साई घेतलेली आहे. आता इथे लक्षात ठेवा, इथं मी जो नारळाचा चव काढलेला आहे तो वाळलेल्या नारळाचा, म्हणजे आपला डेसिकेटेड कोकोनट आपण म्हणतो त्याला, त्याचा एक चव काढून घेतलेला आहे. आता हा चव कसा काढायचा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. चला तर आता इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्यामध्ये आपण हा जो आंब्याचा रस काढून घेतला होता तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. आता परतत असताना इथं लक्षात ठेवा की आंब्याचा रस कढईला कुठेही लागता कामा नये, म्हणजे करपता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे. इथं लक्षात ठेवा, मी इथं आंब्याचा रस फक्त चेंज होईपर्यंत, म्हणजे थोडंसं त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण याला हलवत राहायचं आहे, म्हणजे एकसारखं परतवायचं आहे, म्हणजे थोडंसं या आंब्याचा रसाचा कलर चेंज झाला पाहिजे. आता त्यानंतर मी इथं गॅसवरती दुसरं एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे आपण जे दूध घेतलं होतं ते दूध यामध्ये टाकायचं आहे. आता इथं मी दूध 1 कप घेतलेला आहे. अर्धा कप दूध होईपर्यंत आपण याला हलवत राहायचं आहे आणि एकसारखं हलवून यामध्ये आपण थोडीशी उकळी येऊन पूर्ण दूध अर्धा कप होईपर्यंत हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर जी आपण 1 वाटी साखर घेतली होती ती साखर यामध्ये ॲड करायची आहे. आता साखर घातल्यानंतर त्या साखरेचा पूर्ण थोडंसं पाक होईपर्यंत, म्हणजे पूर्ण साखर विरघळीपर्यंत आपण याला वाट बघायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या नारळाचा चव घेतला होता तो यामध्ये ॲड करायचा आहे. आता एकसारखं पूर्ण हे हलवायचं आहे आणि हलवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो आपला आंब्याचा रस काढून घेतला होता, आपण थोडंसं त्याला कढईमध्ये परतवून घेतलं होतं, तो रस यामध्ये घालायचा आहे. आता लक्षात ठेवा की इथं मी आंब्याचा रस थोडासा जास्त घेतलेला आहे. तुम्ही इथं आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण जर प्रमाण तुम्ही समान ठेवलात, म्हणजे आंबाचा रस, दूध, साखर आणि नारळाचा चव हे जर समान प्रमाण ठेवलात तर ह्याला वेळ जास्त लागणार नाही. पण मी इथं थोडासा आंब्याचा रस 2 कप, म्हणजे 1 कपपेक्षा पण जास्त 2 कप घेतलेला आहे, त्यामुळे इथं मला थोडासा वेळ लागणार आहे. आता यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची आहे आणि मस्त एकसारखं परतवून घ्यायचं आहे. आता इथं मला थोडा वेळ लागलेला आहे, कारण पूर्ण आंब्याचा रस याच्यामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं, ते कमी होईपर्यंत याला फार वेळ लागणार आहे आणि दूध पण आहे यामध्ये, त्यामुळे हे पूर्ण मिश्रण आटूपर्यंत याला थोडासा वेळ लागणार आहे. आता हे मिश्रण बघा, तुम्ही पाहू शकता की हे आटत आलेलं आहे, पण याची अजून वडी पडणार नाही, त्यामुळं मी याला आणखीन 10 मिनटं ह्याला चांगलं असं मी पूर्ण एकसारखं हलवून ह्याला चांगलं असं मी एकजीव करून घेणार आहे, म्हणजे हे मिश्रण पूर्ण आटवून घेणार आहे. आता 10-15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण पूर्ण आटवून आलेलं आहे, म्हणजे आता हे वडीसाठी तयार झालेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता. आता याचा कलर देखील पूर्ण चेंज झालेला आहे, कारण दूध आणि साखर याच्यामध्ये पूर्ण विरघळून गेलेले आहे, म्हणजे ह्याचा एक थोडा प्रमाणात खवाच बनलेला आहे असं समजा. चला तर आता ही पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण वडी पाडायला घेऊया. आता इथं एका ताटामध्ये मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हे मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान असं या पद्धतीनं सेट करून घ्यायचं आहे वड्यांसाठी. आता तुम्ही इथं वड्यांसाठी कशाचाही वापर करू शकता, इथं हातानं देखील तुम्ही करू शकता. मी इथं हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि त्यानंतर मिश्रण थोडंसं गरम असल्यामुळे मी अगदी शिस्तीत याला सेट करून घेत आहे. बघा, आता इथं यानंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स वापरू शकता, नसेल तर तुम्ही इथं स्किप केलं तरी देखील चालू शकतं. बघा, आता ह्यानंतर याला 10-15 मिनटं आपण
थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10-15 मिनिटं झालेले आहेत. आता बघा इथं आपण वड्या कट करून घेत आहोत. आता इथं लक्षात ठेवा, की बघा मस्त अशी ही वडी बनत आहे. म्हणजेच काय छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या ही वडी पडत आहे. ही वडी थोडीशी मऊच बनते कारण यामध्ये आपण आंब्याचा रस वापरलेला आहे. बघा आता मस्त अशी अगदी मऊ आणि छान असं टेक्स्चर असलेली ही वडी बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि त्याला दूध आणि साखर असल्यामुळे त्याला चांगला असा खव्यासारखा त्याला टेक्स्चर चढलेला आहे. टेस्ट देखील त्याच पद्धतीची बनणार आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता ही वडी बनलेली आहे. आता एक एक करून मी या पूर्ण सगळ्या वड्या काढून घेणार आहे. आता इथं मी तुम्हाला आणखीन एकदा सांगते, जर तुम्ही प्रमाण समान ठेवला तर तुम्हाला हे मिश्रण आटवण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि जर प्रमाण तुमचं आंब्याचा रस, मी इथं मुद्दामहून आंब्याचा रस जास्त घेतलेला आहे. अगदी आंब्याचा रसाचा त्यामध्ये फ्लेवर येण्यासाठी मी आंब्याचा रस थोडासा जास्त वापरलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं कमी करा, म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि वडी देखील खूप सुंदर अशी बनेल. बघा तर आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आंबा बर्फी तुम्हाला कशी वाटली आणि नक्की ट्राय करून बघा.